नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे पाटवडी भाजी। तर त्यासाठी लागणारं साहित्य: अद्रक, लसूण, भाजलेलं खोबरं, कांदा, टोमॅटो, धने, जिरं, तमालपत्र, दगडफूल, भेंडी विलायची, कर्णफूल आणि शेंगदाणे आणि 2 विलायची आणि दालचिनी। त्यासाठी सर्वप्रथम आपण कढईमध्ये थोडं तेल टाकूया। तेल गरम झालेलं आहे। आता खडे मसाले भाजून घेऊ। त्यामध्ये लसूण अद्रक पण थोडं, मसाले आपले एका बाउलमध्ये आपण बेसन घेऊया। आता बेसनमध्ये तिखट, मीठ, धने, जिरे पूड आणि हळद टाकूया। चांगलं मिक्स करू। थोडंसं तेल घालूया। आता गोळा तयार करूया। गोळा आपला रेडी आहे। तर 5-10 मिनिट आपण झाकून ठेवूया। वाटण आपलं थंड झालेलं आहे। आता मिक्सरमध्ये आपण याचं वाटण तयार करू। पाटवडीसाठी लागणारं वाटण तयार आहे। सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल टाकूया। पाटवडीच्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं। तेल गरम झालेलं आहे। तर यामध्ये आता मसाला घालूया। 2 मिनिट छान परतून घेऊया। आता फोडणीमध्येच आपण थोडी कोथिंबीर घालूया, त्यामुळे चव खूप छान लागते। मसाला छान परतून झालेला आहे। यामध्ये आपण तिखट, मीठ आणि हळद घालूया। ही भाजी थोडी झणझणीतच चांगली लागते, म्हणून त्यामुळे थोडं तिखट मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त। आणि मसाला झालेला आहे। आता आपण यात पाणी घालूया, गरम पाणी। थोडं जास्तच लागेल पाटवडीसाठी, नंतर तो सोक करतो ना, त्यामुळे थोडं पाणी जास्तच टाकायचं। पोळपाटाला थोडं तेल लावून लाटून घेऊया आपण। याचे वड्या बनवून घेऊ।
तुम्ही आवडीनुसार तुमच्या आकार देऊ शकता. बघू शकता तुम्ही, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. तयार पाटवडी आपण तळून घेऊया. या प्रकारे सर्व पाटवडी तळून घ्यायची. रश्श्याला मस्त उकळी आलेली आहे. आता तळलेले जे पाटवडी आहे ते टाकूया आणि 10 मिनिटे शिजण्याकरिता. तयार आहे आपली पाटवडीची भाजी. तयार आहे आपली पाटवडीची भाजी.